हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमार्फत आपणाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपल्याला वेळ मिळेल तेव्हा टॅबवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. सोडवून झाल्यानंतर तपासण्यासाठी कुणाकडे जाण्याची गरज नाही आहे. शेवटला सबमिट बटन केल्याबरोबर आपल्याला ही प्रश्नपत्रिका तपसून मिळते. यामध्ये स्क्रोल केल्यानंतर कोणता प्रश्न चुकला तो लाल रंगामध्ये येतो, बरोबर प्रश्न हिरव्या रंगामध्ये येतात. चुकलेल्या प्रश्नाचं काय उत्तर नोंदवणं अपेक्षित होतं ही त्या ठिकाणी येतं. आता विद्यार्थी सोडवत असताना कॉन्फिडन्सली सोडवत असतात. मी पालकांना लक्षात आलं पाहिजे की कोणत्या चुका आपल्या मुलांकडून होतात, कोणता घटक त्याचा कच्चा आहे, आणि मग ह्या घटक त्या विद्यार्थ्याला समजून देणं गरजेचं असतं की तो प्रश्न का चुकला. जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला समजत नाही तोपर्यंत नक्की कळणार नाही. तर हा समजून देण्यासाठी आपण हा प्रश्नपत्रिकांची मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेमध्ये इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 254 या पेपरचं आपण या ठिकाणी सोल्युशन घेत आहोत. पेपर इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयाचा आहे आणि यामध्ये पहिले 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात, नंतरचे 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे. पहा आपला पहिला प्रश्न, व्हिच लेटर फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ ईच अदर. कोणता या ठिकाणी अक्षरसंच जुळत नाही. इथं काय RR, यात काय सारखे पण आहे. ही कॅपिटल अक्षर आहे आणि R दोन्ही कॅपिटल आहे. M कॅपिटल आहे म्हणजे पहिल्या लिपीत आहे. इथे M पहिल्या लिपीत आहे, दुसरा M स्मॉल लिपीत आहे म्हणजे पहिल्या लिपी आणि दुसऱ्या लिपीत आहे. आणि या ठिकाणी दोन्ही कॅपिटल लेटर आणि वेगळा कोणता निघेल, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा, फाइंड द लेटर फ्रॉम द गिवन शेप. याच्यामध्ये कोणतं शेप, याच्यामध्ये शेप जे दिले तर इंग्रजी आकार कोणता आहे, इंग्रजी अक्षर कोणतं आहे. तर या ठिकाणी इंग्रजी अक्षर हे पर्याय क्रमांक 4 मध्ये येतील. तुम्हाला इथं C होऊ शकतो ना, होऊ शकतो, बरोबर आहे. परंतु आपल्याला पूर्ण जसं तसं अक्षर दिलेले पर्याय क्रमांक 4 मध्ये, मग त्यावरती त्यांना तोडून C होईल असं म्हणण्याची गरज नाही. चला पुढील प्रश्न पहा, which of the following set of the word is in correct alphabetical order. कोणता सेट अल्फाबेटिकली करेक्ट आहे हे आपल्याला पाहायचं. पहिला आहे का पॉट, पेन्सिल, पॉट, पेन्सिल, पेन. याच्यामध्ये ABCD नुसार पाहिला तर P याच्यावर लावता येईल का अल्फाबेटिकल ऑर्डर, नाही लावता येत. दुसरं अक्षर घेतलं OEE. आता याच्यामध्ये ABCDE येतो अगोदर, म्हणजे 1 नंबरला हा येईल किंवा हा येणार आहे तो 3 नंबरला येणार. आपल्याला मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असा 3 नंबरला पॉट पाहिजे होता. सोडवत बसायची गरज नाही. आता लावून पाहूया आपण. आता तिसऱ्या नंबरला घेतलं N आहे, लावता येईल का नंबर, नाही. चौथ्या नंबरला इथे C इकडे काही नाही, म्हणजे पहिल्या नंबरला येईल पेन, दुसऱ्या नंबरला येईल पेन्सिल, तिसऱ्या नंबरला येणार आहे पॉट. अशा पद्धतीनं क्रम असायला हवा होता, आहे का, नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा. दुसरा बनाना, बॅट बॉल, बनाना, बॅट बॉल. काय पहिलं का अक्षर बी लावता येईल नंबर, नाही. ए घेतला, दुसरा अक्षर ए लावता येईल नंबर, नाही. तिसरा अक्षर NTL बरोबर आहे. NT आणि L याच्यावर नाव लावावे लागेल. ABCDEFGHIJKL. अगोदर काय पाहिजे, L चा म्हणजे काय बॉल अगोदर N नंतर N येतो, बनाना येईल,
ओ पी क्यू आर एस टी म्हणजे टी येणार आहे. हा 1 नंबरला आला, हा 2 नंबरला आला आणि हा 3 नंबर. आहे का तशी रचना? नाही. दुसरा पर्याय चुकीचा आहे. आता तिसरा पर्याय पहा काय? कॅप कॅट कॅट क कॅट सॉरी कॅप आहे कॅप कॅट क. इथे पहिला अक्षर पाहिजे सी 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 लावता येणार अनुक्रमान नाही. दुसरा अक्षर पाहिजे ए पी 3 नंबरला येणार आहे. ए अगोदर येणार नाही. यातला 1 नंबरचा कोण आणि 2 नंबरचा कोण कळत नाही. 3 नंबरचा तर आपला फिक्स झाला. 3 नंबरला कोण येणार आहे? कॉपी. आता 1 नंबरला 2 नंबरला बघूया. आता हे तिसरा अक्षर पी आहे टी आहे. याच्यामध्ये पी अगोदर येतो का? ती ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी म्हणजे पी अगोदर म्हणजे कॅप अगोदर येईल आणि कॅप नंतर 2 नंबरला येईल. म्हणजे हा 1 नंबरला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला. ही बरोबर रचना आहे. तरी आपल्याला चौथं पाहावं लागणार आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुढचा प्रश्न आपल्याला पुढचा आणि चौथा पर्याय पाहायचा आहे आपल्याला. टायगर ट्री टेबल. टायगर ट्री आणि टेबल. आता टी वरनं लावता येईल का? नाही. आता दुसरा अक्षर घेतलं आर, या ठिकाणी दुसरा अक्षर आर, या ठिकाणी ए. अगोदर काय येतं? ए येतो. इथं पहिल्या नंबरला काय? टेबल. दुसऱ्या नंबरला काय? जी बा आय ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ए बी सी डी एफ जी एच आय. त्यावर टायगर नंतर आय येतो आणि शेवटला ट्री. आहे का असा क्रम? नाही. त्यामुळे चौथा पर्याय चुकीचा. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज प साऊंड? कुठे प साऊंड आहे? एफ. काय लिहिलंय? एफ. आता एफ तुम्हाला दिसून येतं प सारखा येतोय. बरं ठीक आहे. पुढं काय? पी. गडबड करायची नाही. बी आणि एच. कुठे जाऊन पी आहे? एफचा काय होतो? फ होतो. पीचा प होतो. बीचा ब होतो. एचचा ह होतो. याच्या हे पण लक्षात घ्या. हो प ब आणि याचा ह. पागल कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे फाइंड द लेटर दॅट कंप्लीट द फॉलोइंग वर्ड मीनिंगफुल. या ठिकाणी कोणता अक्षर भरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. याला स्पेलिंग पार्ट आहे MANGO. इथं काय पाहिजे? ए. पर्याय क्रमांक 3. त्या ठिकाणी एक आकडा आलाय. इथं काय पाहिजे होता? MI बरोबर. चला पुढील प्रश्न पहा. 6वा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड करेक्ट प्रेपोजिशन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. चित्र पहा आणि चित्र पाहून पर्याय योग्य पर्यायाचा शब्द योग्य अव्यय कोणते येतं म्हणजे प्रेपोजिशन कोणतं येतं. वेअर इज द बॉल? चेंडू कोठे आहे? इंग्रजीमध्ये सांगायचं. डॉट डॉट द टेबल. काय म्हणा? कुठं आहे चेंडू? ऑन द टेबल. इथं खाली असतं तर अंडर द टेबल. या काहीच्या आतमध्ये असतं तर इन द टेबल. इकडे जवळ असतं इकडे तर नियर द टेबल. या ठिकाणी ऑन द टेबल पाहिजे. तेव्हा पर्याय क्रमांक 4. पुढे चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. खालील चित्राचा वर्णन करणारे योग्य शब्द. कसा आहे? फेस. अँड अँग्री फेस. अँड वापरलं का वापरलं? अँग्रीचा ए ने सुरुवात होतो. AEIOU म्हणून तिथं अँड अँग्री फेस. हॅपी फेस, फनी फेस, सॅड फेस. कसा दिसतोय तो? रागवलेला म्हणजे अँड अँग्री फेस. पुढे विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द वर्ड इज
इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर कोणता सेट वर्णानुक्रमे बरोबर आहे? स्टार्ट यस वरनं सगळे यस ने सुरू होणार आहे. START स्टार्ट. नंतर स्पीक. इथं पर्यायी पद्धत वापरायची. सिंग SING सिंग आणि STOP स्टॉप. इथं पहिलं अक्षर यस 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 लावता येतं का नाही? आता दुसरं अक्षर टी. इथे दुसरं अक्षर पी आय आणि टी. पहिलं ABCDEFGHI हे पहिल्या नंबरला असलं पाहिजे होतं. आहे का पहिल्या नंबरला? नाही. मग बाकीचं लावत बसायची गरज आहे का आपल्याला? विचारलं तर नाही. पहिला पर्यंत चुकीचं आहे. दुसरं का मॅट मॅन मॅट मॅन मॅट मॅन माउस. पहिला अक्षर यम 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 लावता येईल नाही. तर दुसरं अक्षर ए जे पहिल्या दुसऱ्या नंबरला ते येणार आहे. त्यातला पहिला कोणा दुसरा कोण नाही करता येत. पहिल्या दुसरा हे दोन येतील आणि इथं ओ मी 3-4 नंबर आहे. म्हणजे 1-2 याच्यात पाहू या 3-4 पाहू नंबर जुळले तर बघ. चला हे तिसरं पहिला काढायला तर टी घ्यावं लागेल आणि या ठिकाणी तिसरा एन घ्यावा. पावर ABCDEFGHIJKLMNOP किंवा RST एन अगोदर नंतर टी म्हणजे 1 नंबरला येणार आहे मॅन, 2 नंबरला मॅन आहे का तो क्रम? नाही. म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिसरा डॉल डॉग डॉक्टर डॉल डॉग डॉक्टर आणि डोर. पहिला अक्षर डी 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 लावता येईल नाही. दुसरा अक्षर ओ ओ ओ ओ लावता येईल नाही. तिसरा अक्षर एल जी सी आणि ओ याच्यात अगोदर ABCD सीच म्हणजे डॉक्टर पहिल्यांदा यायला पाहिजे आहे का? नाही. तिसरा पर्याय कर. आता उत्तर चौथा येणार आहे पण चेक केला पाहिजे. रॅबिट रिबन रॅबिट रिबन रॉकेट रोज. याच्यामध्ये पहिला अक्षर आर 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 नाही लावता येईल. दुसरा अक्षर काय आहे? ए आहे. इथे आय आहे. इथे ओ आहे. इथे ओ आहे. पहिल्यांदा ए येणार आहे म्हणजे पहिला नंबर ए येणार. 2 नंबरचा आय येणार आहे. आता ओ आहे. 3 नंबर कोण आणि 4 नंबर कोण? मग 3 नंबरचा काय ओ वर येत नाही. मग 3 नंतर काय येतंय? सी येतोय. इथे काय येतो? यस. इथं आर ओ कॉमन आला. आर ओ मी तिसऱ्या अक्षराचा नंबर ABC सी अगोदर येतो म्हणून हा 3 नंबरला येईल. हा 4 नंबरला मी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. उत्तर 4. एवढं अवघडी असतं. फाइंड द लेटर विच कंप्लीट द फॉलोइंग वर्ड मीनिंगफुल. या अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कोणता अक्षर तिथं भरलं पाहिजे? काय आहे? NOTEBOOK नोटबुक. इथे NOTEBOOK इथं काय पाहिजे? TO कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. त्याला सी द पिक्चर अँड see the picture of the following vehicle. Find the name of following alternative. चित्रपट कशाचा आहे? ट्रॅक्टर, बस, टॅक्सी, ट्रॅक्टर कार. ट्रॅक्टरचा आहे. पुढे फाइंड द मीनिंगफुल स्मॉल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द. टीचर TEACHER.
याच्यावर पहा TEAC आहे का अर्थ पूर्ण नाही, TEA आहे, ACH नाही, ACHER नाही, तर पर्याय क्रमांक 3 T येणार. पुढे which of the following word will come at number 3 according to dictionary. वेगवेगळ्या अँगलने तो प्रश्न विचारलाय. शब्दकोशानुसार तिसऱ्या क्रमांकावर for him, he, here. याच्यामध्ये पहिला अक्षर कोणतं येईल? H H H H लावता येईल का नंबर याच्यावर? नाही लावता येणार. दुसरा अक्षर बघावं लागेल. दुसरा अक्षर O I E E, O I E E. ABCD नुसार काय येतं? ABC DE, जिथे 1 नंबर 2 नंबर इथे येणार आहे. नंतर FGH I 3 नंबरला येणार आहे आणि JKLMNO 4. आपल्याला तिथे विचारलं 3 नंबरचा, मग 1 नंबर कोण आहे 2 नंबर कोण बघत बसायची गरज आहे का? आपल्याला विचारलं 3 नंबरचा, बाल झालं येऊ दे याच्यावर. 1 नंबर 2 नंबर यात कोणी असेल, हा एक असेल किंवा हा एक असेल, याची ही येणार आहे 1 नंबर आणि ते याची नंतर ए वाढलेला आहे, ही 2 नंबर आहे. आपल्याला 3 नंबरला विचारलेला ही पर्याय क्रमांक 2. Which of the following is not a part of body? आपल्या शरीराचा पार्ट कोणता नाही, नॉट म्हणजे काय? ओके, हेड आहे का? आहे. हँड आहे. वॉच, वॉच म्हणजे घड्याळ. रिस्ट वॉच म्हणतो म्हणजे मनगटावरचं घड्याळ. वॉच म्हणजे घड्याळ. आणि वेस्ट म्हणजे कंबर. मुक्त काय? वॉच. आपल्या शरीराचा पार्ट नाही. WAIST वेस्ट आणि WEST वेस्ट म्हणजे पश्चिम. Which letter will you use in the blank space to make 2 meaningful words? इथं बनवायचे TABLE टेबल, BABY बेबी. हे पहा TABLE BABY. इथं काय? टेबल. TABLE टेबल, BABY बेबी. इथं काय घेतलं? बी. इथं पर्याय नंतर शोधायचे. ओके, आपले पाठ असतील पर्याय कट शेवट वापरायचे. सी द पिक्चर अँड फाइंड द ऍक्शन वर्ड. काय करतोय इथं? नुसता बसलाय का काय करतोय इथं? झोपलाय त्याच्यामध्ये. आय एम स्लीपी, आय एम अँग्री, आय एम हॅपी, आय एम सॅड. कंटाळा थकलेला म्हणजे काय झालं? आय एम स्लीपी, मला झोप आली. आपण अशी संध्याकाळी अवस्था होती आपली, जेवायचं देखील नाही, आपली एवढी झोप येते. विच ॲनिमल हॅज विंग्स? विंग्स म्हणजे पंख. बट डोंट हॅव फिदर, पण पिसं नाही. विंग्स आहे, पंख आहे पण पिसं नाही. असा कोणत्या प्रकारे पंख आहेत पण पिसं नाही. बॅट, काऊ, स्पॅरो, बियर. आता बॅट म्हणजे वटवाघळ. बघितलंय ना, झाडाला उलट टाकून घेणार. क्रो म्हणजे कावळा. स्पॅरो म्हणजे चिमणी. डिअर म्हणजे हरिण. त्यातला पक्षी हरिण तर पक्षी नाही, हे पक्षी आहे. याला पंख आहेत पण पिस नाही. असा कोणता आहे? वटवाघळ. याला पंख असतात पण त्याच्यावर पिस नसतात. कावळ्याला चिमणीच्या पंखावरती पिस असतात, संपूर्ण अंगावरती पिस असतात. पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द बर्ड फ्रॉम फॉलोइंग. खालीलपैकी पक्षी असणारा योग्य पर्याय. बॅट म्हणजे वटवाघळ, माऊस म्हणजे उंदी. हे अर्थ आपल्याला कळले पाहिजे. माऊस म्हणजे उंदी, काऊ म्हणजे गाय, पॅरॉट म्हणजे पोपट. याच्यामध्ये पक्षी वटवाघळ पक्षी नाही. पॅरॉट वटवाघळ का घेतला नाही? हा सस्तन प्राणी. त्याला काय म्हणतात? सस्तन प्राणी.
म्हणजे हा सस्तन प्राणी कोणाला म्हणतात? ज्यांना पाठीचा कणा आहे, जे पिल्लांना जन्म देतात आणि पिल्लांना आपलं दूध पाजतात, असा सस्तन प्राणी आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तर पॅराट येणार आहे. पुढे, हाऊ मेनी साडीज यू हॅव टू परचेस फॉर गेटिंग अ फ्री साडी. म्हणजे फ्री साडी मिळवण्यासाठी तुम्हाला किती साड्या खरेदी कराव्या लागतील. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. सेल सेल सेल. हिंदुस्तान साडी सेंटर, सिफॉन, सिल्क, शालू, बनारसी हे साड्यांचे प्रकार. ऑल टाइप ऑफ साडीज अवेलेबल हिअर इन सुटेबल प्राइस. योग्य किमतीमध्ये या सगळ्या साड्या मिळतील. शॉप नंबर 3, शरणपुरी बाजार, नागपूर. नागपूरची बाय 2 गेट 1 साडी फ्री. 2 साड्या घ्या, 1 साडी त्याच्यावर फुकट फ्री. साडी मोफत मिळण्यासाठी तुम्हाला किती साड्या खरेदी कराव्या लागतील? 2 साड्या खरेदी कराव्या लागतील, म्हणजे 1 साडी फ्री मिळेल. विच इज द नेम ऑफ शॉप. शॉपचं नाव काय आहे? हिंदुस्तान साडी सेंटर. काही हिंदुस्तान साडी सेंटर. पर्याय क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद. ॲडवर्ब म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणार. क्रिया विशेष. क्रिया कशी घडते हे सांगा. क्रियेबद्दल विशेष माहिती. विशेष नामाबद्दल विशेष माहिती त्याला विशेषण, आणि क्रियेबद्दल विशेष माहिती. जी क्रिया घडणार आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती त्याला म्हणायचं क्रिया विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती विशेषण, आणि क्रियेबद्दल विशेष माहिती क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. आता या अभ्यासाला तुम्हाला नाही येत, इंग्रजीमध्ये हे येतं. ओके, इंग्रजीला क्रियेला म्हणतात वर्ब. क्रियेला काय म्हणतात? वर्ब. त्याच्याबद्दल जास्त देणारी माहिती ॲडवर्ब. कसा शब्द बनला हे समजून. स्विफ्टली. क्रिया कशी घडली? स्विफ्टली. क्रिया कशी घडली? स्लोली. बिहाइंड फुल्ली. जे स्विफ्टली, स्लोली, फुल्ली क्रिया सगळी घडलेली. बिहाइंड ही क्रिया नाही. हे काय? प्रेपोजिशन. ओके, चला पुढे प्रश्न. बाबांनी तुम्हाला बक्षीस दिले तर तुम्ही कोणती प्रतिक्रिया व्यक्त करा? तुम्हाला पाडे म्हणायला सांगितले, तुम्हाला म्हणले बक्षीस दिलं. प्राऊड, सॅड, शाय, अँग्री. तुम्हाला प्राऊड वाटेल, अभिमान वाटेल मला बाबांनी बक्षीस दिलं. सॅड म्हणजे दुःख वाटेल. शाय म्हणजे निराशा. अँग्री म्हणजे राग. बक्षीस दिलं काय वाटलं? अभिमान वाटत. प्राऊड त्याला म्हणतात. गाड्याची वेळ ओळखा. पहा, तास काटा 4 आणि 5च्या मध्ये आणि मिनिट काटा 10 वर. जर हा 4 वर काटा असता आणि तास काटा 12 वाजता तर 4 वर. 1 वर आला 4 वाजून 5 मिनिटं, 4 वाजून 10 मिनिटं, 4 वाजून 15, 4 वाजून 20, 4 वाजून 25, 4 वाजून 50, 30 मिनिटं, 4 वाजून 35, 4 40, 4 45, 4 50. मी 4 वाजून 50 मिनिटं झालं. मी 4 वाजून 50 मिनिटात दुसरं काय म्हणतात? 5 वाजायला 10 मिनिटं कमी. 5 to 10 o'clock. 10 to 5 o'clock पाहिजे. इथं दुरुस्ती करावी लागेल. इथं 10 मिनिटं कमी आहे. 5. त्याला काय म्हणतात? 10 to 5 o'clock. प्रश्न क्रमांक 23. 10 to 5 o'clock. 5 to 10 o'clock. इथं दुरुस्ती करू. 10 to 5 इथे बघा. 10 to 5 o'clock. पर्याय क्रमांक 3. आपण पर्याय व्यवस्थित वाचायला पाहिजे. 5 o'clock 5 वाजले तर नाही. 10 to 4 o'clock 4 वाजले 10 मिनिटं कमी तर नाही. 10 to 5 o'clock म्हणजे 5 वाजले 10 मिनिटं कमी. 5 to 10 o'clock नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खालीलपैकी 31 दिवसाचा महिना कोणता? 31 दिवसाचा महिना म्हटलं की काय करतो आपण? एजी सुनो. एजी सुनो. एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे 30 दिवसाचे. बाकीचे 31. जुलै. जुलै कितीचा असणार आहे? जुलै 31चा. कारण जून असतो 30चा. फेब्रुवारी
28 किंवा 29. एप्रिल याच्यामध्ये आलेला 30चा आहे, नोव्हेंबर यात आलेला 30चा, आपल्या विचारले 31चा महिना जुलै. रिकाम्या जागी कोणते शब्द वापराल? तुमच्या लाईक्स डॉट डॉट ऍपल. काय तिथं आर्टिकल वापरायचंय. ऍपल येणे सुरुवात होतो, AEIOU ने सुरुवात होणाऱ्या शब्दांच्या अगोदर अँड वापरतात, त्यामुळे अँड ऍपल, अँड ऍपल. पर्याय क्रमांक 2. पुढे मंडे कम्स. मंडे म्हणजे मंगळवार. कम आफ्टर संडे, संडेच्या नंतर, रविवारच्या नंतर सोमवार येतो, त्यामुळे आफ्टर. आणि ते तर विचारलं असतं, संडे कम बिफोर मंडे. बिफोर म्हणजे अगोदर. मंडे कम, मंडे म्हणजे सोमवार येतो रविवारच्या नंतर, नंतर म्हणजे आफ्टर. पुढे बुद्धिमत्ता पहा. या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न काय? वरील अक्षरमाले व्हीच्या डावीकडील 12वे अक्षर. व्ही बाय या ठिकाणी व्हीच्या डावीकडलं म्हणजे डावा कोणता? इकडला, हा डावा. म्हणून व्हीच्या डावीकडलं यू म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा, 10वा, 11, 12वा काही जे. तर काही जे. तर कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्या? बॉक्स शब्द तयार. बॉक्स शब्द तयार करायचा. कोणत्या क्रमांकाचे अक्षर घ्यावे लागतील? बीचा नंबर कितवा आहे? बीचा नंबर 2 आहे. ओचा नंबर कितवा आहे? गट मोठा 5, 10, 15. आणि एक्सचा क्रमांक कितवा आहे? 5, 10, 15, 20, 21, 22, 24. म्हणजे 2, 15, 24. 2, 15, 24 नंबरची घेतली की 2, 15, 24 पर्याय क्रमांक 2. 2 मेला मंगळवार असेल तर 23 मेला कोणता? 2 मेला मंगळवार तर 23चा काढायचा. इथं 7 दिवसाच्या पुढे जायचं. 2 मेला मंगळवार, 2 आणि 7, 9 मेला मंगळवार, 9, 7, 16 मेला मंगळवार, 16 आणि 7, 23 मेला कोणता वारी? मंगळवार. 2 आणि 7, 9, 9, 7, 16, 16, 7, 23. 23चा विचारला. उत्तर काय येणार आहे? मंगळवार. कॅलेंडर सगळं तयार करत बसायचं नाही, गरजेचं आहे तेव्हा करतो आपण. त्याला गटाशी जोडणारे पद 5, 15, 25 काय संबंध याच्यामध्ये? 5 10चा टप्पा. 5, 10, 15, 15, 10, 25, 25, 10, 35 आहे का पर्यायामध्ये? आहे. एवढं सोपं देखील असतं. माझ्या वडिलांची बहीण ती माझी. बाबा तुमच्या वडिलांची बहीण तुमची आत्या. पुढे प्रश्न, एका दोरीचे 20 समान भाग करायचे तर किती वेळा कापावे? 20 भाग करायचे असतील तर 20 वजा 1 किती? 19 भाग करायला 19 वेळा कापावी लागतात. 19 वेळा कापावी लागते. एकदा कापली की 2 होतात. 19 वेळा कापली की 20 तिकडे होणार. 19 वेळा कापावी लागेल. खाली प्रश्नांची गटाशी जुळणारी आकृती. काय झालं इथं? उलटी झाली म्हणजे 180 अंशातनं फिरली. ओके, ही 180 अंशातनं फिरवा मग काय होणार आहे? या पद्धतीनं. पर्याय क्रमांक 1. आरशातलं पाण्यातलं नाही, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1. गटाशी जुळणारे 3/9, 5/9, 7/9. इथं काय (9) आहे तर 9, 3, 5, 7 कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या. त्यामुळे 11/9 आहे का पर्यायामध्ये? 11/7 आहे. 9च वेगळं आहे. 11/7, 9/9 सॉरी. तर 3, 5, 7. आता इथं घेतलं तर नाही म्हणजे मूळ संख्या नाही, मग हे विषम मानण्यात 3, 5, 7, 9 काय 9/9 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 2 बघितलं आपण. 11/9 पर्यायामध्ये नाही. असं तर दिलं असतं की (9) सगळीकडे सारखा अंश मूळ संख्या 3, 5, 7, 11.
चला पुढे 5, 7, 11, 13, 19. 5, 7, 11, 13, 19. पुढे काय 5, 7, 11 म्हणजे कसले आले? विषम आहेत का? विषम असते तर मधली 9 सोडली नसते. 11, 13, 19. आता इथं मूळ संख्या सोडली 27. इथं फरक पाहिला तर पहा बरं, इथं फरक जुळतो का? इथं फरक जुळत नाही. 19च्या नंतरची मूळ संख्या कोणती? 23. इथं 23 आहे. मध्ये एक मूळ संख्या सोडली, इथं फरक काढला तर इथे 2चा आहे, इथे 4चा आहे, इथे 2चा आहे, इथे 6चा आहे. इथं 2चा असं म्हणाल नाही, पण इथं मूळ संख्या आहे. खालील शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले? पर्यायी पद वापरायचे. र किती वेळा आले? र एकदा, करस्वरत मध्ये, करवत मध्ये 2, कटकट नाही, कमर मध्ये 3, म्हणजे र आला 3 वेळा. हे पेपरवर लिहायचे. क किती वेळा आला? कसरत मध्ये, करवत मध्ये, कटकट मध्ये 2 वेळा, म्हणजे 2 4, कमर मध्ये 5, 5 वेळा आला तो. ट किती वेळा आला? कटकट मध्ये 2 वेळा, पटपट मध्ये 2 वेळा, म्हणजे 4 वेळा. प किती वेळा आला? प पटपट मध्ये फक्त आला 2 वेळा. सर्वात जास्त आलेला अक्षर कोणतं आहे? क. त्याला पुढे खालील प्रश्नात गटात न बसणारे पद: फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉकी. हे सगळे मैदानी खेळ. मैदानी खेळ, मैदानावरती खेळले जाणार. यात बसत नाही कोणता? बुद्धिबळ. हा इंडोर गेम आहे, घरामध्ये बसून खेळला जातो. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी हे मैदानावरती खेळले जातात, सांघिक खेळ आहे. हा वैयक्तिक खेळ आहे बुद्धिबळ, आणि इंडोर गेम आहे, मैदानावर खेळला जात नाही. कुठलं? खालील प्रश्नात गटात न बसणारे पद. आता या ठिकाणी पद हे दिलेलं नाही आहे, आता दुरुस्ती करून घेऊ आपण. आता इथं मलाही सांगता येणार नाही. येईल उत्तर 37. 38 तासाच आहे. 37, 38 दोन्ही प्रश्न आलेले नाही आहेत. टाकू आपण त्या ठिकाणी. ओके, आता त्या प्रश्नाचं सोल्युशन जेव्हा आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. त्याला पुढे 39वा प्रश्न. आता इथे प्रश्न डायरेक्ट ऍड करता येणार नाही. गटात न बसणार. बाजरी, मूग, गहू, नाचणी. काय होतं? बाजरी, मूग ही सगळी तृणधान्य. तृणधान्य त्यांचं पीठ केलं जातं. पिष्टमय पदार्थ, हे पिष्टमय पदार्थ देणारे पदार्थ. पिष्टमय, याच्यामध्ये बाजरी पिष्टमय पदार्थ आहे, गहू पिष्टमय पदार्थ आहे, नाचणी पिष्टमय पदार्थ आहे, मूग हे कडधान्य ची डाळ तयार केली जाते. यातले तुम्हाला प्रथिन मिळतं. कडधान्य आहे, याची डाळ तयार केली जाते, यातून तुम्हाला काय मिळतं? प्रथिने. काय मिळतं? प्रथिने. त्यामुळे उत्तर मूग. ओके, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, मका. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, वरळी आणि मका हे सगळे पिष्टमय पदार्थ तृणधान्य. तर चिन्हांच्या मालिकेमध्ये काय झालं पहा. पहिल्यांदा एक त्रिकोण, एकाखाली एक लिहिलं लक्षात येतं. त्रिकोणाने एक चौकोन दिलेला आहे, चौकोन रंगवलेला आहे. नंतर 2 त्रिकोण आणि एक चौकोन दिलेला, म्हणजे काय घडते? प्रत्येक एक त्रिकोण वाढत जातं, चौकोन काय वाढत नाही. तिथे काय येणार आहे? 3 त्रिकोण येणार आहे आणि एक चौकोन. आपण कोणता पर्याय? 3 त्रिकोण आणि एक चौकोन. पर्याय क्रमांक पहिल्या ठिकाणी काय केलेलं आहे? 3 त्रिकोण आणि एक चौकोन. पहिल्यामध्ये 5 चिन्ह आहेत, इथे 5 चिन्ह आहे, इथे 5 चिन्ह, इथे 5 चिन्ह आहे. 4 चिन्ह पाहिजे आपल्याला. ओके, इथं मी प्रश्नामध्ये गलत आहे. आता 3 त्रिकोण आणि एक चौकोन मिसळून तिसरा पर्याय पण जास्त योग्य कोणता? असं जवळ जाऊन चौथा पर्याय दिलेला आहे. 3 त्रिकोण आणि इथं चौथा नाही येणार, चौथा येणार नाही. इथं आपल्याला तिसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. इथं एक चौकोन जादा दिले, तो म्हणजे इथं एकतर प्रश्नपत्रिका तुम्हाला बदलावी लागेल. हा प्रश्न बदलावा लागेल. आपण इथं काय केलंय? 3 नंबर जास्त योग्य आहे म्हणून घेतलाय. असं काही त्याच्यामध्ये एखादा प्रश्न येतो तसंही. चला, हे तर खरं तुमचे गुणवत्ता लावण्याचं काम करतात.
1 बरोबर 3, 3 बरोबर 5, 5 बरोबर 7 असेल तर 3 गुणिले 5 अधिक 1 हे सोडवायचं. मग 3 गुणिले 3 ला काय म्हणतात 5, 5 ला काय म्हणतात 6, 1 ला काय म्हणतात 3, चिन्ह इथं गुणिले अधिक. आता अगोदर काय करा गुणाकार. 7 5 35, 35 अधिक 3 उत्तर काय येईल 38. उत्तर काय 38. पर्याय क्रमांक 3. पुढे तुमच्या वर्ग शिक्षक वर्गात नाही अशा वेळी तुम्ही काय करा दंगा मस्ती करू आयुष नाही, वर्गात खेळ करू चला चंपुल्याचा डाबा नाही, वर्गातून पळून जाऊ हळूच खिडकीत दप्तर टाकून सू नाही तर स्वतःचा अभ्यास करा. पुढे पुढील प्रश्नात चुकीचे पद ओळखा. 16, 32, 49, 64, 80. इथे प्रश्नामधली चूक आहे. या ठिकाणी वर्गसंख्या घेतली तर वर्गसंख्या घेतला 10 चा वर्ग आहे, हा वर्ग नाहीये, हा 7चा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे. इथं 36 पाहिजे, इथे 81, जे इथं 32 आणि 80 पर्याय कोणतं दिले 32 दिले का 80 दिले 80 दिले. उत्तर काय दिले 49. इथं आपल्याला कोणतं पहा आपण विचार केला. ओके आपण विचार केला. आता इथे वेगळा विचार करायला पाहिजे की आपल्याला ही वर्गाच्या इथे नाही. मी तर 4ने भाग करणाऱ्या संख्या 4ने निशेष भाग 4ने निशेष भाग 4 चौक 16, 4 8 32, 16 चौक 64, 20 चौक 80. जे 16, 32, 64, 80 ला 4ने भागला तो 49 ला जात नाही. वर्गसंख्या इथं कुठं तर दिले पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 2 49. खाली वेळ आकृतीचे निरीक्षण करा आणि त्याच्यावरची विचारलेल्या प्रश्नांची उत्तर. 3ही आकृती सामायिक असणारा अंक तिन्ही मध्ये त्रिकोणात पाहिजे, चौकोनात पाहिजे, वर्तुळात पाहिजे. असा अंक कोणता आहे? एकमेव अंक आहे 5. पर्याय क्रमांक 2. 6 अंक कोठे आहे? 6 अंक कोठे फक्त आणि फक्त चौरसामध्ये आणि फक्त चौरसामध्ये फक्त चौकोनामध्ये. पर्याय क्रमांक 3. कथाकथन स्पर्धा कधी झाली? आता इथे प्रश्न थोडासा वेगळा आला. ह्याच्यामध्ये थोडंसं हे झालेलं आहे. 46वा प्रश्न. आता इथं कथाकथन स्पर्धा कधी झाली? आता इथं 9 सप्टेंबरला झालेली. थोडासा हा प्रश्न तिथं आपण बदलूया. इथं सोपा प्रश्न देईन मी ज्याद्वारे हा प्रश्न सोडवता येईल. ओके सध्या आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 30 वर्ष आहे. मुलीचे आजचे वय वर्ष 5 असल्या आईचे वय मुलीचं 5 आहे. मुलगी आणि आई यांच्या वयाची बेरीज दिलेली 30. मुलीचं 5 आहे, आईचं माहीत नाही, एक्स मांडतात. हे 5 आधी काही तिकडे पाठवली वाजा होती. एक्स बरोबर 30 वजा 5, 30 मधनं 5 गेले उत्तर येणारे 25. म्हणजे आईचं वय किती आहे 25 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढे सुसंगत शब्द क्रम बदलून तयार झालेल्या साखळीतील शब्दांचे अचूक अनुमान करा. सुसंगत शब्दक्रम बदलून तयार झालेली जी साखळी आहे त्याचा अचूक अनुमान. संक्रांतीला दिवाळी म्हटली, दिवाळीला दसरा म्हटली, दसऱ्याला पाडवा म्हटली, पाडव्याला होळी म्हटली. तर फटाके केव्हा उडवतात? फटाके केव्हा उडवतात? दिवाळी. दिवाळीला काय म्हटलेलं आहे? दिवाळीला काय म्हटले? दिवाळीला दसरा. फटाके कधी उडवा? दसरा. आतापर्यंत हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने यायचा इथे. आपण डायरेक्ट येतो आपल्यासोबत वरती काय केले इथे बदलले, गोंधळून जातात लगेच. गोंधळायचं नाही. सुसंगत शब्दक्रम बदलून तयार झालेल्या साखळीतील शब्दाचा अचूक अनुमान करा. सोबतच्या आपण वर्तुळांची संख्या किती? वर्तुळ मोजायचे
आतमध्ये गोलाच्या आतमध्ये किती 1 2 3 बारकी 3 झाली, 2 कान, 3 आणि 2 5, वरच्या डोक्यावरती 2, 5 आणि 2 6 पहा. आतली 3, कानाचे 2, वरती डोक्यावरती 2 आणि मोठं एक मोठं आहे ते मोठं सगळ्यात मोठं दिले ते पण वर्तुळच आहे. 3 आणि 5 आणि 7 आणि 8 पर्याय क्रमांक 2. त्याला पुढे समान दिसणारी आकृती कोणती सेम पाहिजे आपल्याला. आता इथे सफरचंदाचा आकार कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. एवढं सोपंही असतं. चला प्रश्न पुढला काय म्हणले, जळला तर काय केलं इथं, उभा बाण आहे कसा ठेवला असं म्हणला तर तसं नाहीये. तर ही आकृती फिरली, कशी फिरलेली आहे, ही आकृती घड्याळाच्या दिशेने तर आतमध्ये गेलेली. ही घड्याळाच्या दिशेने फिरली तर काय होईल, हा गोल इथे येणार आहे, हा चौकोन आहे हा इथे, म्हणजे काय होईल रचना, हे बाण हा इथं आणि हा इथे सत्य, हा इथे सत्य, हा इथे सत्य. या ठिकाणी हा निळा आहे आणि या ठिकाणी हा पिवळा आहे. इथे बाण असेल, इथे बाण असेल. आहे का तसं झालंय का, झालं. म्हणजे आकृती किती अंशात फिरली, 90 अंशात फिरली. मग हा मजूर चंद्र आहे, 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवा, काय होईल तो आडवा. हा कोणताही पर्याय क्रमांक 3. 1 नंबर दिलाय, 1 नंबर त्याचा आरशातलं प्रतिबिंब दिले. आपण तो 90 अंशात फिरवला बरोबर आहे आपलं. अरे मी काय घेतलेलं याचं आरशातलं प्रतिबिंब बरोबर आहे. याचा आरशातलं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 1. एखादा प्रश्न असा संदिग्ध नक्कीच असतो, आपण उत्तर ह्या वेगळ्या अँगलने काढतो त्यांचा आणि पर्यायामध्ये असतात. असे प्रश्न आम्ही बोर्डाकडे पाठवतो, परंतु तिथं कोणाचं ऐकून घेतलं जात नाही. सोबतच्या आकृती एकूण किती कोण आहे पहा, कोण विचारले इथे कोण किती आहे, 1 2 3 4. इथे किती झाले 4. इथे पण तसे 1 2 3 4. इथे 1 2 3 4. 4 4 8 4 12. तुम्हाला सरळ इथे तुम्ही दाखवताय, हा सरळ कोण नाही होणार का, आम्हाला शिकवलं आहे सरळ कोण पण असतं पण नाही. आपल्याला इथं स्पष्ट तिथं पाहिजे होतं, धर्म कोण असं नाही म्हणू शकतो, महाविशाल कोण. ओके, ही या ठिकाणी सरळ कोण म्हणजे एक रेषा असतात गृहीत धरलेलं आहे. त्याला पुढील प्रश्न, पाखरे किलबिल करतात म्हणजे पाखरांचा आवाज किलबिल. सिंहाचा आवाज काय, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात, सिंहाची गर्जना असते. क्रमांक 1. पुढे पंढरपूर हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर मधले अक्षर हा पंढरपूर. आता पहा ही मुलं कसं सोडवत बसतात ते पण सांग. हा एक लगे म्हणा, पहिला र, नंतर उ, नंतर र, नंतर ढ, नंतर प. हुशार मुलगा काय करतो, थोडस तो डोकं जातो, म्हणतो असं नाही, पण ध र उ र. पण त्यापेक्षा अति हुशार असतो तो काय म्हणतो, कसे याचं उलट क्रमाने. आणि कुठलं विचारलं मधलं, सुलट बघितलं तरी तेच मधलं येणार, उलट बघितलं तर तेच उलटीकडनं, पहिलं दुसरं तिसरं. हे पहिल्यांदा म्हणजे उलटीकडनं बघितलं, पहिल्यांदा हे येणार आहे, ते येणार ना तर येणार उत्तर र. तंतोतंत. आता पहा या ठिकाणी तंतोतंत आपल्याला भाग जोडवायचा, या ठिकाणी बसणारा इथं पर्यायी पद्धत वापरायची असते. लक्षात ठेवा, या ठिकाणी 4 भाग दिलेले आहेत. ओके, इथं पर्यायी पद्धत. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय, या भागाला 1 नंबर म्हणतात, याला 2 म्हणतात, याला 3 म्हणतात, याला 4. हे नवोदय असतं. ही पहिला भाग जो आहे पहा, पहिला भाग. आता हे सगळं काढत बसत नाही,
समजून दिली 2 3 4 आणि याच्यामध्ये रेषा दिली किंवा या ठिकाणी एक हात इथे. आता याचं इकडे आरशातलं प्रतिबिंब, याचं खाली पाण्यातलं प्रतिबिंब. म्हणजे इथं काय, याचा पहिल्याचा 2शी काय संबंध होईल, याचं हे पाण्यातलं प्रतिबिंब, या सगळ्या आरशातलं प्रतिबिंब. आता याचं इकडे बघितलं तर पाण्यातलं, याचं इकडे बघितलं तर याचे पाण्यातलं प्रतिबिंब आहे. मग तसं याचं पाण्यातले किंवा याचं आरशातले. मग इथं आपल्याला अशी आकृती काढत बसायची का, अशी पूर्ण करायची आकृती नाही. इथं काय करायचं आपल्याला, ही रचना पर्यायी पद्धतीने जुळवायची. आपल्याला इथं कोपऱ्यात आलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे आलं पाहिजे. या कोपऱ्यामध्ये गोल कसे पाहिजे, अशा पद्धतीचे कर्व असतात आणि या ठिकाणी रेषा आली पाहिजे. या कोपऱ्यात येते रेषा गोल कशी पाहिजेत आपल्याला, असे आहे का पहिल्या पर्यायात, नाही. दुसऱ्यात आहे, तिसऱ्यामध्ये आहे का, नाही. चौथ्यामध्ये आहे. मी तिसरा आणि चौथा, दुसरा चौथा फरक शोधावं काय दुसऱ्या चौथ्यात. इथं पहिला गोल म्हणजे दुसरा गोल रंगवला, इथं तिसराच रंगवलाय. मग आपल्याला कुठं पाहिजे, मग पहिल्यामध्ये पाहिजे. मी त्या उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यांना पुढील प्रश्न, वेगळे पद ओळखा. पायजमा, पगडी, टोपी, फेटा. पायजमा कुठं घालतात, पायाला घालतात, कमरेला घालतात. पगडी डोक्याला घालतात, टोपी डोक्याला घालतात, फेटा डोक्याला घालतात. वेगळं काय नाही, पाय. अक्षरमाला दिली, वरील अक्षरमध्ये बॅट, खेळाची बॅट असेल किंवा वटवाघूळ म्हणून असेल, तयार कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घ्यायचे. बी नंबर म्हणजे 2 नंबर 1 आणि टी किती आहे 5, 10, 15, ओपी. आता पाहिलं जागा सोडलेली नाहीये. ABCDE, इथे जागा सोडली पाहिजे. FGHIJ इथे जागा सोडली पाहिजे. KLMNO या ठिकाणी जागा सोडली. PQRST इथे जागा सोडली. आता तुम्हाला टी 5, 10, 15, 20, 2, 1, 20, 2, 1, 20 पर्याय क्रमांक 1. चला वरील अक्षरे रू आणि ज याच्यामध्ये किती अक्षरे येतात, रू आणि ज. इथं आपल्याला आ, ई, उ. आता इथं रू लू, आता इथं ए हा आत्ता समाविष्ट केला, पूर्वी नव्हता. आई ओ आऊ असे 12 सुद्धा. मग इथं खाली येतात क ख ग घ घ ख हे पाठ असलं काय, क ख ग घ ग हा ड नाही, क ख ग घ घ च छ ज. आपल्याला रू आणि ज यांच्यामध्ये किती अक्षर आहेत, याच्यामध्ये आई आणि अ घालला तर किती येते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अक्षर. आणि आणि ऑन जर घेतला नाही तर 14 अक्षर येते. मी तर पर्यायामध्ये 5 आणि ज याच्यामध्ये किती अक्षर दिले, 7 8 5 9 काय झाले 8 दिले. 8 अक्षर इथं गेला तर रू आणि 8 अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 अंक रू आणि अंब घेतले तर 8 अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 अंब. म्हणजे तिथं रू आणि अंक, इथं ए
प्रश्न क्रमांक हा 58 आहे. ओके. तर 59वा प्रश्न पहा. अमरापूरकर या आडनावातील क या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर क. डावी हात ही डावी बाजू असते, ही उजवी असते. आमरा क च्या डावीकडं, क च्या डावीकडं पहिलं र, दुसरं पू, तिसरं रा, चौथं म. आपल्याला चौथा अक्षर विचारलेले म. एका सांकेतिक भाषेत जवान 123, जवान 123, महान 546, महान 546, कमान 673, कमान हे 673 असं लिहितात. तर महाजन या शब्दासाठी महाजन, आता इथं क्रम पहा बरोबर आहे. न न 3 6 3, मग 3 न ला काय म्हणायचं, 6 म्हणायचं का 3. नंतर इथं बा म आहे, इथं मा आहे, म कमान महान, कमान महान, म इथे वेगळा येतो. दुसरं कोणतं अक्षर येते म नंतर आपण लिहूया की अक्षर, अक्षराचा क्रम जर पाहिला वेगळा वेगळा येतोय का. आपण दुसरा कॉमन कुठलाच येत नाही. ज कुठेच नाहीये, व कुठेच नाहीये, म कुठेच नाही, हा कुठेच नाही, म क पुन्हा कुठेच नाहीये, मा कुठे नाही. न तेवढा कॉमन आहे. न ला इथं 543 इथं असायला पाहिजे होतं. इथं 543 असेल तर दुरुस्त. बरं आपण बघूया म ला काय येईल, जसा आहे क्रम मांडला तर म ला 5 येईल, हा ला 4 येईल, ज ला 1 येईल, न ला 3, 54 13 क्रमांक 54 13 दिले. इथं दुरुस्ती करावी लागेल. महान हा शब्द कसा लिहितात 543. दुरुस्ती आपण करू शकतो. 543 दुरुस्ती केलेली, आता तुम्हाला ते लक्षात येणार नाही. ओके. चला पुढे प्रश्न. राखेचा जन्म 17 जानेवारीला झाला, तर त्याच्यापेक्षा 14 दिवसांनी मोठा असणारा विजय किती तारखेला जन्मला असेल. मोठा म्हणजे काय, 17 जानेवारी. अगोदर जन्मला आहे का नंतर जन्मला आहे. हा 17 जानेवारीला राकेशचा जन्म झाला. आणि त्याच्यापेक्षा मोठा 14 दिवसांनी मोठा असणारा विजय. मला सांगा हा विजय अगोदर जन्मला का नंतर जन्मला. मोठा म्हणजे अगोदर जन्म, म्हणजे या 17 नंतर 14 काय करायचे, वजा करायचे. म्हणजे किती येईल तर 3 जानेवारी. विजयचा जन्म 3 जानेवारीला झालेला. त्यानंतर 14 दिवसांनी, ती नंतर 14 दिवसांनी 17 झाले. आणि जर म्हणलं असतं राकेश मोठा विजय लहान आहे तर पुढे गेलं असतं, 17 जानेवारीच्या नंतर 14 दिवसांनी आलं असतं. उत्तर काय आहे 3 जानेवारी. 17 नंतर 14 गेले, 3 तारीख, तर यामध्ये पाहिजे ना 3 जानेवारी. उत्तर काय दिलेले 10 फेब्रुवारी. या प्रश्नामध्ये खूप मोठा आहे, म्हणजे इथं बदल करावा लागणार आहे. 61 10 फेब्रुवारी आणायची असेल तर काय करावं लागेल, किती दिवस मागे जावं. 14 दिवसाच्या ऐवजी 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी ते साल पण दिलेलं आहे. ओके. मग या 28 धरायचं. 10 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी पर्यंत 18 दिवस. हे 28 नंतर 10 असं नाही करायचं. 28 नंतर 10 घालवायचे असं नाही, तर ते 9 दिवस पाहिजे. 10 दिलेले म्हणजे इथे 18 दिवस, पुढे 14 दिवस, 32 दिवस पाहिजे तो मोठा. मग आपल्याला 32 दिवस मागे जाते. याचे आपले पर्याय पण बदलूया. इथे काय करूया, हे पर्याय लिहूया. आपल्याला उत्तर येणार आहे 3 जानेवारी. पर्याय क्रमांक 2.
आपलं उत्तर इथं पर्याय सगळे बदलून गेले. ओके, आता हे मला हे करता येत नाही. इथं सगळे जानेवारीच्या तिथं फेब्रुवारी टाकले की उत्तर येईल. दुसरा पर्याय 10 फेब्रुवारी, तिथं काय पाहिजे आपल्याला 3 जानेवारी. हां, दुसरा पर्याय 3 जानेवारी. त्यामध्ये सोपं, आपण तिसरीचा विद्यार्थी आहे त्यामुळे अडचणीचं नाही एवढं. बाकी सगळे 3-4 आसपास तिथं करूया. 31 जानेवारी एक पर्याय टाकूया. चला, सिंहाला गेंडा म्हटलं, गेंड्याला वाघ म्हटलं, वाघाला हत्ती म्हटलं, हत्तीला हरिण म्हटलं, हरणाला कोल्हा म्हटलं, तर इंद्राचं वाहन म्हटलं. इंद्राचं वाहन कोणतं आहे माहितलं? इंद्र कशावर बसून येतो? ऐरावर, हत्तीवर. इंद्राचा जो हत्ती आहे त्याचं नाव आहे ऐरावत. मग हत्ती हे इंद्राचं वाहन, जे माहिती पाहिजे तर सोडवलं. मग हत्तीला काय म्हटलंय? सिंहाला गेंडा, गेंड्याला वाघ, वाघाला हत्ती, हत्तीला हरिण. इंद्राचं वाहन हरिण. पुढे कर्मण कर या शब्दात क नंतर लगेच र किती वेळा आला? कच्या नंतर लगेच र म्हणजे काय शोधायचं? कर. पहिल्यांदा आलं कर आणि पुन्हा एकदा आलं कर, 2 वेळा कर आले नाही. प्रश्नचिन्ह येतं की काय झालं याचं? आरशाचं प्रतिबिंब असंही म्हणू शकतो. किंवा रंगलेला भाग, मोकळा मोकळा भाग रंगीत, त्याचा आरशाचं प्रतिबिंब किंवा मोकळा भाग रंगीत, रंगीत भाग मोकळा. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. एका मुलांच्या रांगेमध्ये रमेशचा मधोमध 25वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण मुले किती? मुली झाली, समजून. मग रांगेचा रमेशचा मधोमध आहे रमेश, त्याचा नंबर आहे 25वा. म्हणजे त्या पुढे किती असणार आहे? 24 मागे 24, 24 24 48 आणि हा 49. मुलं रांगेत किती येतील? 49. चला, गणेशपेक्षा विजय हटकुळा आहे. गणेशपेक्षा सचिन अधिक लट्ट आहे, तर सर्वात लट्ट. आता ही रचना तुम्हाला की सर इथं हटकुळा लट्ट करू आपण, तसं कशासाठी करू? हां, गणेशपेक्षा विजय हटकुळा दाखवूया आपण. गणेश कुणाकुणाचे नाव आले? गणेशपेक्षा विजय हटकुळा. गणेश झाड दाखवा. गणेशपेक्षा विजय हटकुळा दाखवा. विजय ओके, हा जास्त जाड झाला. ओके, त्याच्यापेक्षा हटकुळा. गणेशपेक्षा सचिन अधिक लढत आहे. गणेशपेक्षा सचिन अधिक लढत आहे म्हणजे तो जास्त लढत दाखवतो. असा लढत दाखवतो. आज काय एवढं मोठं हे नाही, लहान मोठं ते नाही म्हटलं. ओके, तर सर्वात लढत कोण आहे? गणेशपेक्षा सचिन अधिक लढत आहे. सगळ्यात लढत सचिन. पर्याय क्रमांक 3. पुढे लोण्याला तूप म्हटले. बघितलं का? लोणी मम्मीला हलवल्यानंतर दही हलवून निरंजन हलवलं तर वरती येतं ते लोणी. ते लोणी गरम केलं की त्यापासून तूप बनतं. तुपाला दही म्हटलं, दह्याला दूध म्हटलं, दुधाला लोणी म्हटलं. तर चहामध्ये काय वापरतात? चहामध्ये काय वापरतात? यातलं दूध वापरतात. दुधाला काय म्हटलेलं आहे? लोणी. म्हणजे दुधाला लोणी म्हटलं म्हणजे चहामध्ये काय वापराल? लोणी. ते सोबतच्या आकृतीत त्रिकोण व चौकोन अनुक्रमे किती आहे पहा. आता इथे पहा, मला मी म्हणणारी भाषा. याच्यासाठी आपली जी पद्धत विकसित केलेली आहे ही पद्धत वापरायची. ओके, सगळ्या आकाराला नंबर द्या. 1 2 3 4 5. काय विचारलं आपल्याला? त्रिकोण अगोदर विचारलं. त्रिकोण काढूया. सिंगल डिजिटचे सांगा. सिंगल डिजिटचे एका अंकाने तयार होणार त्रिकोण. 1 नंबरचा आहे, 2 3 4 मध्ये आहे का 5 मध्ये का नाही? म्हणजे सिंगलचा एकच होतोय. 2 डिजिट दोघांचा मिळून त्रिकोण कुठं होतोय? 1 आणि 3 चा त्रिकोण बनतोय. 13 नंबर. आता अजून कुठे बनतो का त्रिकोण? नाही, म्हणजे हा 1 बनेल. 3 डिजिटचा
तिघांचा मिळून त्रिकोण कुठं बनतो? तर 1 3 5 म्हणजे 135 नंबर या तिघांचा मिळून एक त्रिकोण. बाहेर कुठेही त्रिकोण बनत नाही, तो एक बनले. अशी एकूण किती बनतात त्रिकोण? 3. ह्या छोटा, या दोघांचा मिळून हा आणि या तिघांचा मिळून हा मोठा. आता चौकोन विचारले, चौकोन काढूया. अशी पद्धत वापरायची. सिंगल डिजिटचे चौकोन किती? 1 नंबर आहे का चौकोन? त्रिकोण आहे. 2 नंबरचा आहे. 3 नंबरचा चौकोन आहे का? आहे. 4 नंबरचा चौकोन आहे. 5 नंबरचा चौकोन आहे. सिंगल डिजिटचे किती आहे? 4. दोघांचा 2 डिजिट, दोघांचा चौकोन 2 आणि 3 चा मिळून बनतो 23 नंबर. 3 आणि 4 चा मिळतो 34 नंबर. आता 3 आणि 5 चाही बनतो चौकोन, हा मोठा. 3 आणि 5 चा हा देखील एक चौकोन बनतो. अशी एकूण किती बनते? 3. तिघांचा 3 डिजिटचा, तिघांचा मिळून पण एक त्रिकोण बनतो, चौकोन बनतो 2 3 4 चा, हा 1 बनतो. चौघांचा मिळून बनत नाही, 5 जणांचा मिळून बनत नाही, 6 जणांना 5 जणांचा मिळून पण बनत नाही. किती झाले? 4 3 7 आणि 8. त्रिकोण 3 चौकोन 8. अगोदर त्रिकोण नंतर चौकोन म्हणजे 3 8. पर्याय क्रमांक 1. सोबतच्या आकृतीचे आरशातले प्रतिबिंब. आरशातलं प्रतिबिंब पर्यायकडे पद्धत वापरायची. इकडे आरसा असतो. काय इतकी पेन्सिल आहे, ही पेन्सिल इकडे तिरकी पर्यायकट करा त्याच्यावर. आणि इकडे टोक आहे, इकडे टोक आहे म्हणजे टोक इकडे टोक होणार आहे. पर्यायकट करा. टोक या कोपऱ्यामध्ये आला. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. क्रमसंगती ओळखा. तर क्रमसंगती ओळखा म्हणले आणि इथं काय टाकलेलं आहे? आरसा. आपल्या आरशातून बघायचं याचं क्रमसंगती ओळखा म्हणलेले पण आरशात. ओके, इथं दुरुस्ती मी करेल. इथं जरी प्रश्न असला तर तिथं आरशातील प्रतिबिंब म्हणून इथं आरसा टाकला आरशात. मी इथं काय होईल? आरशाचं प्रतिबिंब बार. या ठिकाणचा हा रंगवलेला चौकोन पहा, हा कुठे जाईल? या बाजूला डावीकडे उजवी. याच्यावर कोणता येईल पर्याय? पहिला कट होईल, तिसरा कट होईल, चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. 3 दिले होते. 3 नाहीये. पर्याय क्रमांक 2च पाहिजे. 3 मध्ये पहा 2 बरोबर आहे. आपल्याला उत्तर दुरुस्त करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 कॅन्सल. ओके, अशा प्रश्नपत्रिकेमध्ये असतील प्रश्नातल्या चुका असतील तर लक्षात आणून द्या, ते आपल्याला दुरुस्त करता येते. ओके, या ठिकाणचा गोल आहे तो, या ठिकाणचा गोल आहे तो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आहे. मधला चौकोन आहे तिथं राहणार आहे. त्याला पुढे एकाग्र बांधलं. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी खालीलप्रमाणे चिन्ह दिले. यावरून सांकेतिक भाषेत वला हा शब्द कसा आहे? वला काय लिहिता? वला उभी रेषा. आणि नला काय आहे? न नाळाचा स्टार. उभी रेषा आणि स्टार कोणता पर्याय आहे? उभी रेषा स्टार पर्याय क्रमांक 4. पुढे घर या अर्थाचा शब्द. घर, आता याच्यात घर दिलाय का? या अर्थाचा शब्द मी घरचा समानार्थी शब्द. या दिलेल्या अक्षर वापरायचे. न व स ध. न व स ध. तो काय? भ. याच्यापासून घराचा समानार्थी शब्द काय बनेल? सधन. स कसा लिहितात? स भरलेला गोल आहे. द कसा लिहितात? द ला चिन्ह दिलेलं नाही, इथं मोकळी जागा सोडली. आणि न कसं लिहितात? स्टार. पर्यायकडे पद वापरायचे. रडत बसायचं नाही.
भरलेला गोल आणि स्टार, पहिल्यांदा भरलेला गोल आणि शेवट स्टार पाहिजे. पाहिजे भरलेला गोल स्टार आहे, मध्ये मोकळी जागा दिली, मोकळच आहे, ड ला मोकळच आहे. मग काय उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे सोबतच्या प्रश्नचिन्हाच्या जागी 9, 30, 21, 9, 30, 21, 3, 10, 6, 6, 20 प्रश्नचिन्ह. यांचा संबंध जोडायचा. काय जमतोय? 6, 3, 9, 20, 10, 30. इथं काय होते? 9 3 गेले 6, 30 10 गेले 20, 21 मधनं 7 गेले 14, ही 9 3 गेले 6 वजन 30 10 गेले वजन करा 20, 21 मधनं 7 गेले 14. आहे का पर्यायामध्ये 14? असं आडवं काय जमते का? बरं 9, 21, 21 आणि 9, 30. आपलं इथलं काढायचं. 30 मधनं 9 गेले 21 राहतात, 10 मधनं 3 गेले 7 राहतात, 20 मधनं 6 गेले 14. म्हणजे असं उभंही जुळते आडवंही जुळते. काय गणित असे असतात. सर 2016ची सुरुवात शुक्रवारने झाली, तर 2016 या प्रजासत्ताक वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या? 2016ची सुरुवात म्हणजे काय असतं? 2016 1 जानेवारी 2016 हा वाद दिलेला आहे शुक्रवार. आणि आपल्याला विचारले 26 जानेवारी, 26 जानेवारीला कोणता प्रजासत्ताक दिन? 26 जानेवारी असतो. आता इथे कॅलेंडर तयार केलं. सोमवार, मंगळवार, बुधवार जे आठवडं जायचं आहे तसंच जाणार, मग ते तयार करायचं. ओके. 1 जानेवारी शुक्रवार, शुक्रवारी 1 तारीख दाखवा. 1 पुढला शुक्रवार 8, त्या पुढला 15, त्या पुढला 22, त्या पुढला 29. आपल्याला काढायचं किती? 26. आपल्याला लिहित बसावं लागेल. हे सोपं आहे का? 22, 23, 24, 25, 26, 27, 28. आपल्याला 26 जानेवारी कोणता आला? मंगळवार. तर काही मंगळ. जर आपल्याला सोपं असतं तर आपण केलं असतं ना. 1 ला पुढला 8 ला शुक्रवार, 15 ला शुक्रवार, 22 ला शुक्रवार, मग 23, 24, 25, 26 हे लिहावं लागेल. इथं लिहावं लागणार नाही, हे एका कवणीत होतं. पण मुलं कंटाळा करतात, असं करायचं नाही. 75वा प्रश्न पहा. रमेश त्याच्या घरापासून शाळेच्या ठिकाणी पोहोचला, तर या प्रवासात रमेश किती वेळा त्याच्या उजव्या हाताला वळला? उजव्या हाताला आता तुम्हाला भाषा सांगितली. उजव्या हाताला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. शाळा आहे, घर शाळेत यायचं म्हणजे असा तुझा. ओके. तुम्हाला आता काय करा? पहिला आणि शेवटचा तो बंद करा. पहिला वळायला कुणीकडे आहे? पाणी उजवा डावा. पहिला वळण कुठे आहे? इकडे म्हणजे कुठं आहे? म्हणजे उजवीकडे म्हणजे काय करायचं? आतले कोण मोजायचे, आतलं फिरायचं, बाहेर जायचं नाही. इथनं इथं आहे का? नाही. इथे नाही, इथे आहे, इथे आहे. इथं आहे का? आहे का? नाही. इथे आहे आतमध्ये, इथं आहे आतमध्ये, इथं आहे का? आतमध्ये आहे. आता कुठं नाही. किती झाले आतली? 1, 2, 3, 4, 5, 6. किती वेळा आहे? 6. ओके. आता दुसरी काय पद्धत आहे? उजवीकडे म्हटलं की काय असतं? घड्याळाच्या दिशेने. इथं बाण काढावे लागतं. इथं बाण काढा तुम्ही.
इथे म्हणजे आतली रेष पुसून टाकूया, आतली रेष पुसून टाकूया. बंद केलं, आपल्याला वळण टाकूया. घड्याळाच्या दिशेने म्हणजे पहिल्या वळण उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने पाच पहिलं वळण घड्याळाच्या दिशेने बाण ठेवतोय का? बरोबर आहे. घड्याळाच्या दिशेने बाण ठेवतोय का? नाही. हा घड्याळाच्या दिशेने आहे का? नाही. हा घड्याळाच्या दिशेने आहे, हा घड्याळाच्या दिशेने आहे, हा घड्याळाच्या दिशेने आहे का? नाही, विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे, हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या दिशेने. किती झाले? 1 2 3 4 5 6. हे बाण सगळे घड्याळाच्या विरुद्ध आहे. ओके, उत्तर 6. ओके, धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेतली. पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिका. धन्यवाद.